जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेले आंदोलन व उपोषणास पाठिंबा म्हणून चक्क धाराशिव येथील युवकाने काल 12 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिल्डिंगवर चढून जाऊनच आंदोलन केले। यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात तणावपूर्ण वातावरण पसरले होते व पोलिसाचा मोठा फौजफाटा बोलवण्यात आला होता। मनोज जरांगे पाटील हे गेल्या 10 ते 12 महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून वेगवेगळे आंदोलन उपोषण करत आहेत, परंतु शासन व प्रशासन याची योग्य पद्धतीने दखल घेत नाहीये। यासाठी दिनांक 8 जून पासून जरांगे पाटील यांनी आंतरवाली येथे मराठ्यांना आरक्षण मिळावे व सगळे सोयरे आदेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा आदी मागण्यासाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले। परंतु या उपोषणाची शासन व प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप करत धाराशिव येथील मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले। काल या आंदोलनकर्त्यांनी जवळपास 2 ते 2.5 तास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिल्डिंगवर चढून जाऊन आंदोलन केले। मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही खालीच उतरणार नाही असा पवित्रा यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतलाय। याबरोबरच अनेक नेते मंडळीच्या विरोधात घोषणाबाजी केली। शेवटी या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते। यावेळी प्रचंड पोलिसाचा बंदोबस्त बोलवण्यात आला होता। शेवटी जिल्हाधिकारी यांनी मराठा आंदोलनकर्त्यांसोबत चर्चेची तयारी दर्शवली व आपल्या मागण्या मी शासन व प्रशासन दरबारी तात्काळ कळवतो असं आश्वासित जिल्हाधिकारी यांनी केले आणि पोलिसाच्या मदतीने व धाराशिव येथील नागरिकाच्या मदतीने या आंदोलनकर्त्यांना खाली उतरण्यात आले। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला सांगावं त्यांच्याकडे फक्त 2 तास राहिलेले आणि जाळे टाकण्यापेक्षा वर येण्यापेक्षा आमच्या मागण्या कशा पूर्ण होतील याकडे त्यांनी तुम्हाला लक्ष द्यावं। तिकडे दिसणार ते चला पुढे असतील ते चला नाही नाही इकडून येऊ ना शूटिंग त्याची आपलं बांधवाचे नाही दिसणार ते हा इकडे हाँ